वसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे चक्रपाणितं जनकहार्वेजनन्दनं दयानपण माझे गुरुपदा जेने दाखविले आनंद कथा उपकार मदन फिटे कदा देवा परमानंदा तूच फेरी कृष्ण गोपाल हरी दयाल हरी कृष्ण गोपाल हरी जय दयाल हरी हरे कृष्ण गोपाल हरे जय दयाल
भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय, श्री दत्तात्रेय महाराज की, श्री चक्रपाणी महाराज की जय, श्री गोविंद प्रभु महाराज की जय, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आजचा हा दुसरा दिवस, कालचा दुसरा दिवस। कालच्या दिवशी आपण श्री दत्तात्रेय भगवंताचा जो जगाचा गुरु आहे, इको थोडा कमी कर, आवाज थोडा कडक करा। हॅलो हॅलो, घुमला नाही पाहिजे, जास्त घुमतोय आवाज। हॅलो हॅलो हॅलो, ब्रह्मांडाचा पिता, आवाज घुमतोय, घुमला नाही पाहिजे जास्त। हॅलो, इको कमी। हॅलो हॅलो हॅलो, ब्रह्मांडाचा पिता भगवान परमात्मा, सह्याद्री शिखरे रम्यम अनुसूयाद्री नंदनम समुद्रे परमानंदम दत्तात्रेयं जगद्गुरु। त्या भगवान दत्तात्रेय भगवंताचं चरित्र आपण ऐकलं, आपण श्रवण केलं, आणि आज श्री चक्रपाणी चरित्राचा खऱ्या अर्थाने या ज्ञानाई महोत्सवाचे संकल्प आणि ज्यांच्यामुळे आपण आज या सभागृहामध्ये उपस्थित आहोत, अखंड 5 दिवस
असे आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय व मार्गदर्शक हितक्षक पट्टाधिष्ठित महंत इंगोलीकर बाबाजी यक्षदेव महानुभाव बाबांच्या संकल्पनेतून संपन्न होणारा हा सोहळा, या सोहळ्याच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने अनेक साधू संत महंतांचा आचार्यांचा आपल्याला संग घडला, त्यांचं ज्ञान आपल्याला घेता आलं, त्यांच्याकडून वाहिलेली ज्ञानाची गंगोत्री खऱ्या अर्थाने आपल्यापर्यंत पोहोच झाली. असे या कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय बाबाजी, त्याच पद्धतीने ज्यांच्या कार्याध्यक्षतेखाली बाबांचा कार्यक्रमच नव्हे तर माझं संपूर्ण आयुष्य त्यांच्या कार्याध्यक्षतेखाली चालू आहे, असे आदरणीय श्रद्धेय गुरुवरी उपाध्याय कुलभूषण परमपूजनीय पट्टाधिष्ठित महंत श्री पातुरकर बाबाजी शास्त्री अहमदाबाद श्री गुरुवरे यांच्या पावन उपस्थितीमध्ये आपण हा सोहळा या ठिकाणी संपन्न करीत आहात. या ठिकाणी मला सुंदर अशी साथ देण्यासाठी संगीत विशारद महानुभाव संप्रदायातील गानगंधर्व पूजनीय योगेश दादाजी कपाटे तळेगाव तथा तबलेची सुंदर अशी साथ देणारे योगीराज दादाजी पाचराव, गायनासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे आदरणीय ज्यांचं खऱ्या अर्थाने कर्तृत्व आहे, परंतु ते कर्तृत्व त्यांनी फक्त पुस्तकांमध्ये वहीमध्ये अर्जन करून ठेवलेलं आहे. आदरणीय बाबांच्या माध्यमातून त्यांच्या लेखणीतून साकार झालेले भजन खऱ्या अर्थाने भविष्य काळामध्ये आमच्या समोर पोहोचतील, ऑडिओ कॅसेटच्या रूपाने म्हणा किंवा ऑडिओच्या रूपाने, यासाठी प्रयत्नशील आदरणीय बाबांच्या माध्यमातून होईल असे समजायला काही हरकत नाही. असे आदरणीय आमचे गावंडे साहेब तथा परमपूजनीय आमचे दादा असतील, या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये खाली उपस्थित आमचे आदरणीय श्रद्धेय गोपाळराज बाबाजी, नेपाळराज बाबाजी गांजापूरकर तथा आदरणीय महंत गोमेराज बाबाजी करांजीकर असतील, तथा या संपूर्ण कार्यक्रमाचं यथोचितरित्या सूत्रसंचालन करणारे आपल्या शब्दशैलीमधून, काव्यमय शब्दशैलीमधून सूत्रसंचालन करणारे आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय, ज्यांच्या गुरुकुलमध्ये असल्यापासून आमच्यावर अत्यंत प्रेम स्नेह जिव्हाळा आहे, असे आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय परमहंत दत्तराज बाबाजी केराळा खंडेश यांच्या पावन उपस्थितीमध्ये आणि आपण पावन संत सज्जनांच्या उपस्थितीमध्ये हा संपूर्ण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. एकदा आपण भगवंताचं नामस्मरण करायचंय, मुक्त कंठाने मुक्त हस्ताने, हाताने नाव घ्यायचं, मुखाने टाळी वाजवायची. आवाज येतोय माझा? हाताने नाव घ्या आणि मुखाने टाळी वाजवा. जमेल का हो? अजिबात नाही. मग आपल्याला देवाचं नामस्मरण करायचंय, भगवंताचं नामचिंतन करायचंय, तर आम्हाला मुख उडावं लागेल आणि त्या भगवंताचं नामस्मरण करावं लागेल. हाताने भरपूर टाळे वाजवायचे मनसोक्तपणे. चक्रपाणिया श्री चक्रपाणिया, श्री चक्रपाणिया, गोविंद प्रभु स्वामी चक्रधरा, गोविंद प्रभु स्वामी चक्रधरा. चक्रपाणिया, चक्रपाणिया, गोविंद प्रभु स्वामी चक्रधरा, गोविंद प्रभु स्वामी चक्रधरा.
तुकाराम महाराजांच्या चरित्रावर आपण आज चिंतन करणार आहोत. चिंतन करण्याआधी महत्वाचा मुद्दा तुमच्या समोर मांडतोय. भगवान परमात्म्याचं चिंतन आपण ऐकायला बसलेलो आहोत, आपण सर्व जण. का बरं? तर आम्हाला माहिती आहे की तो आमचा आई आहे, तो आमची बाप आहे, तो आमचा पिता आहे. कोणी सांगितलं? भगवान परमात्मा 800 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आला. त्या भगवान परमात्म्याने आम्हाला सांगितलं की तुमच्या जीवाचा नित्यपती कोण असेल तर तो परमेश्वर आहे. जीवाचा नित्यपती कोण? तर परमेश्वर आहे. श्रीमद भगवद्गीता ही आम्हाला तेच सांगते. पिता हमस्य जगतो माता धाता पितामह. माझी आई आणि माझा बाप जर कोण असेल ना, हे अर्जुना, तुझा जर बाप जर कोण असेल ना, तर तो कोण आहे? भगवान परमात्मा आहे. आणि कोणता भगवान परमात्मा? सौंदर्याने माझे विधले गामान, सौंदर्याने माझे विधले गामान. सौंदर्याने माझे वेधले गावन, लावण्याने गुण झळाळले, लावण्याने गुण झळाळले, लावण्याने गुण झळाळले. भगवान परमात्मा कोण आमचा आई आहे आणि कोण आमची बाप आहे, त्याच्या सौंदर्याने आमचं मन भरून निघालं, त्याच्या लावण्याने गुणाने आमचं जीवन उजळून निघालं. असा प्रभू परमात्मा तो आमचा आई आणि बाप आहे. त्याने आम्हाला पृथ्वीवर पाठवलं, या सृष्टीमध्ये पाठवलं. का बरं पाठवलं? कारण त्याचं ज्ञान देण्यासाठी, त्याचं ज्ञान देण्यासाठी तो भगवान परमात्मा, महादानी असणारा परमात्मा. देव शब्दाचा अर्थ आहे दानी. दा धातू दातृत्ववाचक. तो देतोय काय पहा. आजच्या दुपारच्या सत्राचे अध्यक्ष आणि प्रमुख वक्ते, या संप्रदायाचं भूषण असलेले आदरणीय श्रद्धेय माझ्यासारख्या अनेक तरुणांचं दीपस्तंभ असणारे आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय महाराष्ट्र शासनाचा, ज्यांना ज्ञानोबा तुकोबा विचारसरणीचा किंवा संत साहित्याचा खऱ्या अर्थाने महाराष्ट्र शासनातर्फे पुरस्कार मिळाला, अशा बाबुळगावकर बाबाजी शास्त्री यांचा हा अभंग आहे. आणि त्या अभंगामध्ये ते सांगतात, माझ्या सौंदर्याने वेधले गामान, लावण्याने गुण झळाळले, लावण्याने गुण झळाळले, लावण्याने गुण झळाळले. सौंदर्याने माझे वेधले गावन, लावण्याने गुण झळाळले, लावण्याने गुण झळाळले, लावण्याने गुण झळाळले. परंतु त्याने आम्हाला एक दान दिले. कोणतं दान? बाबा वर्णन करतात. त्याच्या औदर्याचे दान मी घेतले, त्याच्या औदर्याचे दान मी घेतले, त्याच्या औदर्याचे दान मी घेतले, त्याच्या औदर्याचे दान मी घेतले. सौभाग्य लाभले मज त्या
अवतरित कशासाठी होतो? गीतेमध्ये भगवान परमात्मा अवतरण्याची कारणं सांगतात. पहिलं कारण परित्राणाय साधूनाम, साधू सज्जनांचं रक्षण करण्यासाठी मी अवतार धारण करतो. दुसरं कारण सांगतात विनाशाय च दुष्कृताम, दुष्कर्माचा नाश करण्यासाठी किंवा दुष्कृत्याचा नाश करण्यासाठी भगवान परमात्मा अवतरित होतात. आणि धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, किंवा परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थानार्थाय संभवामी युगे युगे, त्या धर्माची संस्थापना करण्यासाठी भगवान परमात्मा अवतरित होतो. आता अवतरित कशा पद्धतीने होतो? गर्भ दवडण्यापती तुमच्या समोर सगळं काही मांडलेलं आहे, मी एवढ्या खोलवर जाणार नाही. मग भगवान परमात्माने अवतार धारण केला या महाराष्ट्रामध्ये आला भगवान परमात्मा, आणि स्वामी श्री जगण्या भगवंताने आम्हाला ज्ञान द्यायला सुरुवात केली. पण श्रीकृष्ण भगवंत म्हणतात स्वामींकडे, फक्त स्वामींकडे किंवा या वडमेळ भुजंगच्या या तीर्थक्षेत्रावर 4 पद्धतीची मंडळी येतात. 4 प्रकारची माणसं या वडनेरच्या मंदिरामध्ये आलेली आहेत. कोणती 4 प्रकारची? आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी, ज्ञानीच भरदर्शक. परंतु 4 जण मात्र येत नाही. कोण येत नाही 4 जण? नमाम दुष्कृतिनो मूढा, दुष्कर्म करणारा इकडे येणार नाही, मूर्ख माणूस इकडे येणार नाही. नमाम दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमा मायया पुरुत ज्ञाना आसुरम भावम आश्रितः. पहिला आहे नमाम दुष्कृतिनो मूढा, भगवान परमात्म्याचं जो भजन करत नाही त्यातला पहिला प्रकार आहे दुष्कर्म करणारा मनुष्य भगवान परमात्म्याचं भजन किंवा भगवान परमात्म्याच्या जवळ जात नाही, त्याचा भक्त बनत नाही. पहिला. दुसरा कोण आहे? मूढा. मूढ म्हणजे मूर्ख, ज्याला ज्ञान काय, ज्याला अज्ञान काय हे कळत नाही, तो भगवान परमात्म्याच्या जवळ जाण्याच्या भानगडीत पडत नाही. तिसरा वर्ग आहे नमाम दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमा. तिसरा वर्ग आहे नराधम, म्हणजे मनुष्याच्या देहामध्ये येऊन जो मनुष्याला साजेसे कर्म करत नाही, हिंसादी कर्म करतो, तो नराधम परमेश्वराच्या जवळ येत नाही. आणि तिसरा, चौथा घटक परमेश्वराच्या जवळ न येणारा मायया पुरुत ज्ञाना आसुरम भावम आश्रित, त्या आसुर भावाचा आश्रय धरून या प्रपंचामध्ये उठमळून राहिला तो मनुष्य माझ्याकडे येत नाही. मग अर्जुनाने देवाला विचारलं, देवा मग तुझ्याकडे येतं तरी कोण? मला त्याची यादी तरी सांग. भगवान परमात्मा यादी सांगतात. भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात येतात 4 जण. पहिला आर्तो जिज्ञासु अर्थार्थी. पहिला आहे आर्त. ब्रह्मविद्येमध्ये आर्त शब्दाची व्याख्या वेगळ्या पद्धतीने मांडली. आर्त म्हणजे जो परमेश्वर व्हावा, तोची व्हावा, तोची भेटावा, ऐसी ती आर्त, असं आपलं ब्रह्मविद्याशास्त्र आम्हाला सांगतं. परंतु या गीतेची टीका लिहित असताना महंत रहस्यार्थ चंद्रिका ज्यांनी लिखाण केले असे कैवल्यवासी विद्वत रत्न महंत आराध्य बाबाजी यांच्या रहस्यार्थ चंद्रिका या ग्रंथामध्ये आर्त शब्दाची व्याख्या देताना संत मांडतात की आर्त म्हणजे काय? जो प्रपंचामध्ये आहे, देहाच्या रोगामुळे जो व्यथित झाला, देहाच्या रोगामुळे व्यथित झाला, देहाच्या आलेल्या व्याधीमुळे तो कष्टित झाला आणि भगवंताच्या दारात गेला, देवा काही कर पण माझं दुखणं बरं कर, मला सुखी ठेव. आपण लहान मुलाला काय म्हणतो? आई लहान मुलाला काय म्हणतो? जा देवाच्या पाया पड, बप्पा कर म्हणतो आपण त्याला. बप्पा म्हणजे काय? बप्पा कर, बप्पा कर. ही वराडी भाषा इकडची, माझी समजते का नाही काय माहिती. आमची पश्चिम महाराष्ट्रातली आमची माणसं म्हणतात बप्पा करा, लहान गेला म्हणतात बप्पा कर. म्हणजे तो लहानगा जातो आणि देवाच्या समोर हात जोडतो, डोकं टेकतो. त्यावेळेस त्याची आई म्हणते बाळा म्हण काय? देवा मला सुखाचं ठेव. आई आपल्या मुलाला काय सांगते? बाळा म्हण देवा मला सुखाचं ठेव. सुखाचं ठेव म्हणजे या देहाला सुखाचं ठेव, मला कोणती व्याधी जळू देऊ नको म्हणून येणारा वर्ग संसारामध्ये
देहाच्या भावनेने जो त्रस्त झाला तो मनुष्य देवाकडे येतो. दुसरा वर्ग आहे आर्त जिज्ञास. अशा पद्धतीचा ज्ञानाई महोत्सव एका ठिकाणी सुरू होता. शिरसोळीला गेल्या वर्षी एक मनुष्याने ज्ञानाई महोत्सवात गेला आणि त्याला जिज्ञासा झाली. तो देवाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. आर्त जिज्ञास. तिसरा घटक आहे अर्थार्थी. अर्थार्थी पदामध्ये दोन जण मोडतात. पहिला जो म्हणतो मला पैसा पाहिजे देवा, मला संपत्ती पाहिजे म्हणून मी तुझ्या दाराची पायरी चढतोय, म्हणून तो जवळ येणारा. आणि परमार्थातला दुसरा अर्थ म्हणजे सर्वोच्च म्हणजे मोक्ष मला मिळावा यासाठी देवाकडे येणारे. दोन वर्ग वेगळे. प्रपंचातला पैसा म्हणजे धन मागण्यासाठी येणारा वेगळा आणि प्रपंचामध्ये नव्हे परमार्थामधलं सर्वश्रेष्ठ धन असणाऱ्या इको कमी कर परमार्थातलं श्रेष्ठ धन असणारा मोक्ष मागण्यासाठी येणार. तिसरा झाला भगवान परमात्मा म्हणतात माझ्याकडे चौथाही येतो. चार जण माझ्याकडे येतात ना, चौथाही येतो माझ्याकडे. कोण चौथा? आर्तो जिज्ञासु अर्थार्थी. आणि चौथा ज्ञानीच. म्हणजे चौथा येतो ज्ञानी माझ्याकडे येतो. जो ज्ञानी म्हणतो देवा माझं शरीर कसं ठेवायचंय ते तुझ्या हातात आहे. मी जिज्ञासा झाली म्हणून इथपर्यंत आलोय. मला संसारातला पैसाही नको आणि परमार्थातला मोक्षही नको. मला फक्त तू आणि तू पाहिजे. म्हणून हा ज्ञानी मनुष्य आहे ना, जो ज्ञानवान आहे तो भगवंताकडे काहीच मागत नाही. भगवंताला मागतो फक्त मला तू पाहिजे. तू पाहिजे म्हणणारा फक्त तो ज्ञानी म्हणतो. तो ज्ञानी मनुष्य देवाकडे येतो. चार वर्ग झाले. आता आम्ही चार मधल्या कोणत्याही जर बसतो हे आम्हाला पाहावं लागेल. आम्ही चक्रपाणी महाराजांचं चरित्र पाहतोय. चक्रपाणी महाराजांच्या चरित्रामध्ये आम्हाला जास्त काही विवेचन आम्हाला भेटत नाही. जास्त जसं भगवान गोपालकृष्ण भगवंतांनी गीतेच्या माध्यमातून जगाला ज्ञान दिलं. श्री दत्तात्रय भगवंतांनी 24 गुरुच्या माध्यमातून ज्ञान जगाला दिलं. चक्रपाणी महाराजांनी कोणती गीता सांगितली, कोणते 24 गुरु सांगितले, काय सांगितलं चक्रपाणी महाराजांनी? त्यांनी आपल्या कृतीमधून माणसाला जगायला शिकवलं. माणसाला जगावं कसं हे शिकवणारा अवतार म्हणजे श्री चक्रपाणी भगवंताचा अवतार आहे. आणि या चक्रपाणी भगवंताचा अवताराचा आपण व्याख्यान ऐकत असताना, हे चिंतन ऐकत असताना आपण देवाकडे गेलो. चार जणांमध्ये आम्ही कुठे बसतो आम्हाला कळालं. आम्ही कुठे बसतोय? देवा हे दे, देवा ते दे, देवा. देवाकडे मागण्याचा सपाटा असतो. देवाच्या दरबारात गेल्यानंतर आपण विड्याच्या माध्यमातूनही मागतो. विड्यावर 10 रुपयाची, 50 रुपयाची, 100 रुपयाची, 200 रुपयाची, 500 रुपयाची, 1000 रुपयाची, 1000ची बंद झाली, 2000 रुपयाची, 5000ची, 10000ची आपण नोट ठेवू आणि देवाला विडा समर्पित करतो. आणि समर्पित केल्यानंतर मोठ्याने म्हणतो, ज्याची जेवढी मोठी अपेक्षा तेवढा मोठा त्याचा आवाज. देवाकडे जेवढं मोठं मागणं तेवढा मोठा आवाज. आवाजावरून लक्षात घ्यायचं की याची मागणी किती आहे. जर सर्वसाधारण आवाज आला, नागपत्र कराचे हे, नारियल परिशील प्रतिज्ञा हे, सुपारीचे भाव वेडा तुझा रंगतो. लहान आवाज आला, लहान अपेक्षा. परंतु तो जेव्हा मोठ्याने म्हणतो, नागपत्र कराचे हे, नारियल परिशील प्रतिज्ञा ही, सुपारीची भाव वेडा तुझा रंगतो. पत्र पुष्पम फलम दोयम यो मे भक्त्या प्रयशति तदा वक्तुम स्वीकरोतु दयाघना. जेवढा मोठा आवाज तेवढी मागणी मोठी. देवही म्हणतो, पठ्या तू ये माझ्याकडे, तुझ्या आवाजावरून मी काळजी घेतो तुझी. मग मागणं कसं असावं आम्हाला चक्रपाणी चरित्रामध्ये भेटतं. आमचं चालणं कसं असावं आम्हाला चक्रपाणी चरित्रामध्ये भेटतं. आमचं बोलणं कसं असावं, आमचं पाहणं कसं असावं हे शिकवणारं श्री चक्रपाणी चरित्र आहे. आजचा विषय आहे श्री चक्रपाणी चरित्रातला आचार. आम्हाला शिकवलं काय देवाने? आम्हाला चांगलं पाहायला शिकवलं देवाने. हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम महाराष्ट्र. या महाराष्ट्रामध्ये साधू संतांचा महाराष्ट्र म्हणून गौरवण्यात येतो. या महाराष्ट्रामध्ये भगवान परमात्मा अवतरित झाला. सगळीकडे 10 दिशा त्या ठिकाणी व्यापून गेला.
दाही दिशा त्या ठिकाणी भगवंताचा अवतार झाल्यानंतर व्यापून गेला. भगवान परमात्मा गुजरात मधून आमच्या महाराष्ट्रामध्ये आले. आल्यानंतर स्वामी पैठणला आहे. स्वामी पैठणला आहेत, गणपत मठामध्ये आहे. समोर महादाईसा बसलेले आहे आणि महादाईसा स्वामींना विचारते, जिजी स्वामी आम्हाला सांगा, श्री चक्रपाणी भगवंताचा अवतार कसा झाला, कोठे झाला, काय त्याची पूर्वपीठिका आमच्या समोर मांडा. भगवान परमात्मा म्हणतात, भगवंताचा अवतार झाला. दाही दिशा उजळल्या पावन झाली धरा, दाही दिशा उजळल्या पावन झाली धरा. नादध्वनी उमटतसे काणी, जय जय चक्रधरा. दाही दिशा उजळल्या पावन झाली धरा. आमचे संत वर्णन करतात, भगवंताचा अवतार आहे तर काय होतं. दाही दिशा उजळल्या उजळल्या पावन झाली धरा. ही धरा आहे पावन झाली, दाही दिशांमध्ये पावन झाली. आम्ही म्हणतो दाही दिशा म्हणजे काय, आम्हाला पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर माहिती आहे. पूर्व पश्चिम दक्षिण आणि उत्तर माहिती आहे. हे झाले 4 दिशा. आणि 4 दिशा झाल्यानंतर त्याच्यातल्या उपदिशा आम्हाला माहिती आहे. उपदिशा किती आहेत, त्या पण 4 असं आहेत. किती झाल्या, 8 झाल्या. मग दाही कसं बरं, दाही कसं. एकाने विचारलं, दिशा किती आहेत, 4. उपदिशा किती आहेत, 4. दाही दिशा म्हणजे काय, दाही दिशा म्हणजे अत्र तत्र सर्वत्र. या दिशांना तर आहे, पण आधा पण आहे आणि उंचे पण आहे. म्हणजे सगळे पृथ्वी व्यापून निघाली. त्या भगवान परमात्म्याला आमच्या महादाईसाने प्रश्न विचारला आणि भगवान परमात्मा आता या महाराष्ट्रामध्ये श्री चक्रपाणी चरित्र सांगू लागला. स्वामी श्री चक्र भगवंत या महाराष्ट्रामध्ये आम्हाला श्री चक्रपाणी चरित्र सांगतायत. पण आम्ही श्रीकृष्ण भगवंतांना का मानतो, आम्ही श्री दत्तात्रय प्रभूंना का मानतो, आम्ही विश्वास का ठेवतो चक्रपाणी अवतारावर, आम्ही विश्वास का ठेवतो श्री गोविंद प्रभू अवतारावर. कारण एकच आहे, काय तर आम्हाला स्वामी श्री चक्र भगवंतांनी सांगितलं म्हणून, आमच्या बापाने आम्हाला शिकवलं म्हणून. मग आता स्वामी श्री चक्र भगवंत या महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर चक्रपाणी महाराजांचं चरित्र सांगतात. हे गुरु परंपरा आम्हाला सांगायला सुरुवात करतात. लीळा चरित्राची सुरुवात झाली आणि लीळा चरित्राची सुरुवात जर आपण पाहिली तर सुरुवातीची जी लीळा आहे मार्गादी, त्या मार्गादी मुळानंतरची सुरुवात पाहिल्यानंतर आपल्याला लगेचच लीळा येते. सह्याद्री पर्वतावर व्याघ्र वेशाने भेट येते. तिथून संपूर्ण श्री चक्रपाणी महाराजांचं चरित्र आमच्या डोळ्यासमोर येतं. हे चक्रपाणी चरित्र गमतीचं आहे. द्वारावतीकार आम्ही चक्रपाणी महाराजांना का म्हणतो तर त्याचा एक असाही उल्लेख असावा असा माझ्या अल्पमतीने मी सांगेन. त्यांचे पंजोबा द्वारकेमध्ये हे राजनायक आणि राजा ऐसा द्वारकेमध्ये विद्वान पंडित. राजनायक हे द्वारकेमध्ये विद्वान पंडित आणि महाराष्ट्रामध्ये एक वारी जायची म्हणजे एक पदयात्रा जायची फलटणवरून द्वारकेला.
ती वारी त्या ठिकाणी गेली, ती पदयात्रा त्या ठिकाणी गेली, तो जथ्था तो त्या ठिकाणी तो गेला, तो मार्ग मेळा तो त्या ठिकाणी गेला. आणि गेल्यानंतर त्या विद्वान महाजनांनी त्या ठिकाणी द्वारकेमध्ये पाहिलं. कोणाला? राजनायकांना. विद्वान ग्रहस्थ आहेत. विद्वान ग्रहस्थ असल्यावर आपण म्हणतोच ना, विद्वान माणूस आहे. संघकडे आमच्या ब्रह्मविद्येमध्ये त्या ठिकाणी सिद्धांत आहे, गुणाकारणे कीजे तो संघ. विद्वानाकडे गुण आहे, त्याचा संघ केला पाहिजे. मग गुण आहे म्हणून आम्ही काय करतो? ह्या कुळातून त्या कुळात आणला जातो का? गुण आहे, आमच्या कुळाचं नाव वाढवे. मग ते प्रपंचात असो किंवा दैवराज्यात असो, ह्या घरातून त्या घरात आणला जातो का? आमच्या घराण्याचं नाव वाढवे. दैवराज्य असो किंवा आमची कर्मराज्य असो, गुणी माणसाचा जो गुण जाणतो तोच त्याला खऱ्या अर्थाने आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न करतो. नाहीतर काही माणसं अशी असतात, या महाराष्ट्राचं दुर्दैव असं आहे, काही माणसं अशी आहेत, गुणवान माणूस आपल्यापासून लांब कसा जाईल याचा प्रयत्न करणारी महाराष्ट्रात माणसं आहेत. नवे नवे आमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आहेत, नवे नवे आमच्या जवळपास फिरणारी आहेत. गुणवान माणसाला जवळ येणारा माणूस लांब कसा करतो याचा उपेक्षा करण्यासाठी. अरे तो जर तुमच्या लांब गेला ना, तुमची काडीची किंमत राहणार नाही समाजामध्ये, काडीची किंमत राहणार. त्या गुणवंताचा कार्य ऐसे. द्वार गेला, महाजनांचा जथ्था गेला, मार्ग गेला, तो पोहा गेला, ती वारी गेली. आणि गेल्यानंतर महाजनांनी राजनायकांना त्या द्वारकेमध्ये पाहिलं आणि विनवलं, जी अहो आमचा